नेहमीप्रमाणे आजचा दिवस शनिवार. आम्ही दर शनिवारी खुलताबादला जात असतो. मला कोणी भेटू का नाही भेटू, माझा मित्र शुभम नेहमी माझ्यासोबत असतो. मग जाताना मध्ये माझा मित्र राहुल भेटला, त्याला म्हणलो आम्ही चल, पण त्याला ड्युटी असल्यामुळे तो म्हणला मला काही जमणार नाही, तुम्ही जा, मी बघतो जमलं तर तुम्हाला कॉल करतो. कांचनवाडीच्या अलीकडून एक रस्ता आहे, त्या रस्त्यामधून एक शॉर्टकट आहे, त्याच्यामुळं आम्हाला जास्त काही लांबून जायची गरज नाही आहे. मस्त निसर्गरम्य वातावरण आहे, इकडून जायला फार मजा येते. मग जाताना काय आमच्या रोज सारख्याच गप्पा शप्पा होत असते. मग काय रस्त्याने जाता जाता शुभमला मी म्हणलो चल आपल्या दोघांचा एक सेल्फी व्हिडिओ घे, त्याच्यामध्ये आपण या पहिल्या वेळेस एक ब्लॉग बनवू. हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. त्याला म्हणलं तुझ्या हाताने व्हिडिओ घे, पण त्याचे काय हात छोटे पडू लागले, त्याला काय जमू नाही लागलं, त्याच्यामुळे मला हसू येत होतं. त्याला म्हणलं मी आता थांबून जाय, तुला काय जमन नाही ते मी माझ्या हाताने एकदा करून बघतो. तसं म्हणल्यामुळे त्याला खूप हसू येत होतं. मी हसता हसतं त्याला म्हणलो अरे व्हिडिओ आपला चांगला आला पाहिजे, हे पाय म्हणलं इकडे डोंगर, इकडे पाय म्हणलं बांगशी माता मंदिर आहे. मग तिथून आम्ही मग काही नाही बोलता बोलता असाच विषय निघला. मी चहाचा तर लय मोठा फॅन आहे, चहाशिवाय आपल्याला काही जमत नाही. मग त्याला म्हणलो चल चहा प्यायला थांबू. मग चहा प्यायला थांबल्यावर त्याला म्हणलं दोघांचा एक सेल्फी व्हिडिओ घे. चहा पिता पिता तेवढंच आपल्याला व्हिडिओमध्ये काही टाकता येईल. मग आम्ही एक व्हिडिओ घेतला. उगाच एक मजाकमध्ये असा व्हिडिओ घेतला, उगाच जसं काही खूप मोठ्या विषयावर बोलतो असे गप्पा मारत उगाच काहीतरी टाईमपास केला. मग तिथून आम्ही निघल्यावर मी म्हणलं चला यार आपले काही मित्र आहे त्यांना कॉल करून बघू. त्यांना कॉल केले पण कोणी काय आलं नाही. ते प्रत्येकाच्या मागं काही ना काही कारण होतं, काही ना काही काम होतं. म्हणलं जाऊ द्या, आज काय आपल्या दोघांचंच नशीब दिसतंय, त्याच्यामुळं आम्ही दोघंच निघलो. मग त्याला म्हणलं चला एक काम करू, आपण पहिले खुलताबादला जाऊन आपलं भद्रा मारुतीचं दर्शन घेऊ, त्याच्यानंतर मग विचार करू जायचं का काय करायचं. मग आम्ही हा विचार केला. मग ठरवलं काय यार नको यार, म्हणलं आजचा दिवस इतका भारी आपल्याला परत येता येणार नाही. दर शनिवारी तर आपण येतो म्हणलं खुलताबादला, पण आपला असं कधी दिवस येणार नाही, इतकं वातावरण असं काय आपल्याला बघायला भेटणार. काय जाता जाता किल्ला दिसला, इतके लोक लांबून लांबून किल्ला बघायला येतात, आपण जवळ असून किल्ल्यावर जात नाही. हाच विचार करत होतो, पण म्हणलं जाऊ द्या पुढच्या वेळेस जाऊ. महाराजांचे दर्शन घेतले. मग आम्ही पुढे निघलो. मग पुढं आल्यानंतर मग दक्षिणमुखी मारुतीचे दर्शन घेतले. मग तिथं 2-3 व्हिडिओ काढले. मग त्याच्यानंतर गौमाताचे दर्शन घेतले. म्हटलं चला गौमाताचे दर्शन घेऊ, असं आपण कधी घेत नाही, कारण गौमाताच आजकाल दिसत नाही, कमी व्हायला लागले. आपलं सगळ्यांचं काम आहे गौमाताकडे लक्ष देणं, त्यांना त्यांची काळजी घेणं, त्यांना बघणं, त्यांचे सगळं देखभाल करणं, हे आजकाल कोणालाच काही कळत नाही. बजरंग दलवाले चांगले यांची काळजी घेत आहे. आपण पण हिंदू असल्यामुळे आपल्याला मग काम आहे करणं. मग काय महादेवाचे दर्शन घेतले. महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर मग म्हणलं यार देवा काहीतरी आमचं चांगलं भलं होऊ दे. मग दर्शन घेतल्यानंतर काय मंदिराच्या बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर मग काय आपल्याला प्राणीमात्रांचं पहिल्यापासून आपण त्यांना जीव लावतो, आपण प्रेम करतो, त्याच्यामुळं काय आपल्याला ते काही सोडत नाही, कुठं ना कुठं मला भेटतच असते. इथून काय गावातून जाऊ म्हणलं, समोरून जाण्यापेक्षा मग गावामधून टर्न मारला. मग गावातून घुसलो. मग भद्रा मारुतीचे दर्शन घेतले. मग म्हणलं जय भद्रा. मग मंदिरातून बाहेर आल्यानंतर मग आम्ही काय बालाजी मंदिराकडे निघलो. बालाजी मंदिराकडे मस्त जात असताना वातावरण जरा जास्तच भारी होतं. मग काय मरणाचे धुकं, भरपूर पाऊस चालू होता. मग त्याला म्हणलं रे काम कर तू आता माझे व्हिडिओ काढ, मग मी तुझे काढतो. मग आम्ही आरीबारीने एकमेकांचे व्हिडिओ काढले. मस्त निसर्गामध्ये आम्ही मस्त म्हणजे काय सांगू तुम्हाला, इतकी मजा वाटत होती. आम्ही रोडने इतकं वाटत होतो, कारण रोडवर आमच्याशिवाय कोणीच नव्हतं. एखादी गाडी आली तर आली बस, नाही तर कोणी येतं नव्हतं. धुक्यामुळं काही दिसत पण नव्हतं. मग काय धोक्यामुळं काही दिसत नव्हतं, त्याच्यामुळं मी धोक्याचा पूर्णपणे फायदा होत चालला. मी माझी बॉडी दाखवत होतो, कारण बघायलाच कोणी नव्हतं. मग काय मला मजा वाटत होती. मग असंच करत करत असताना आम्ही मंदिराजवळ आलो. मंदिराच्या सगळे चारही बाजूने धुकंच धुकं. मंदिर इतकं भारी वाटत होतं. तिथं मग मूर्ती, मी म्हणलं आपलं कधी मोठ्या बालाजीला जाणं होईल, त्याच्यापेक्षा आपण मग आम्ही म्हणलं व्यंकटरमण गोविंदा, लक्ष्मीरमण गोविंदा. मस्त आमचे दर्शन झाले. मग परत पुढे एकदा जाऊन आम्ही मस्त फोटो वगैरे काढले, पाण्यामध्ये खेळलो वगैरे, फ्रेश वगैरे झालो. फ्रेश व्हायचं तर काही कामच नव्हतं, कारण पूर्णपणे आम्ही पावसात भिजलेलो होतो. अशी आमची ट्रिप झाली.